कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, काय झालं? डोकं दुखतंय का? हो, थोडं दुखतंय। ठीक आहे, चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल। काय झालं बाळा? तू बरी आहेस ना? नाही खरं तर। बैस। सांग, काय झालं? बाबा, तुम्ही जे सांगितलं ना मला, ते माझ्या डोक्यातून जातच नाही। ते कळल्यानंतर मी अधिपतींशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, फोन केला त्यांना, मेसेजेस केले, ते कशालाच उत्तर देत नाही, वेळच देत नाहीयेत मला। फॅक्टरीत गेले, ते परत आलेच नाहीयेत। तुमचं म्हणणं अगदी खरं आहे। अधिपतींना ना खरंच जखडून ठेवलंय भुवनेश्वरी मॅडमनी। त्यांनी कुठे जायचं, कधी जायचं, काय करायचं, हे सगळं त्या डिसाईड करतात। आणि आधी हे सगळं नॉर्मल वाटायचं मला, पण आता सगळं चित्र क्लिअर झालंय। मला आता कळतंय त्या अशा का वागतात। आता कळतंय मला की त्यांनी अधिपतींना का शिकू दिलं नाही। त्यांनी अधिपतींचं अपब्रिंगिंगच असं केलं जसं त्यांना हवं होतं। आणि तुम्हाला माहितीये बाबा, मी जेव्हा चोरून शिकवायला लागले ना अधिपतींना, तेव्हा माझ्या लक्षात आलं अधिपती खूप हुशार आहेत, त्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे। त्यांनी खरंच शिकायला हवं होतं। मी म्हटलं पण त्यांना तसं, तुम्ही शिका, पण ते नेहमी मला हेच सांगतात की आई साहेब म्हणतात शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची। आणि ती अक्कल तर माझ्याकडे आहे, त्याच्याच जोरावर तर मी इतके सारे व्यवसाय चालवतो। कशाला पाहिजे शिक्षण? खरंच किती किती आतल्या गाठीच्या आहेत भुवनेश्वरी मॅडम। त्यांनी बिचाऱ्या अधिपतींच्या मनाचा जराही विचार केला नाही। अधिपतींनी त्यांना आई मानलं, पण त्या नाही आई होऊ शकल्या कधीच त्यांच्या। फक्त दिखावा केला त्यांनी आई होण्याचा, आणि चुकीची शिकवण त्यांच्या मनावर बिंबवली। भुवनेश्वरी मॅडमनी जे नाटक केलं मला खोटं पाडण्यासाठी, अधिपतींवर विषप्रयोग करण्याचं, ते सगळं केवळ तुमच्या सुडापोटीच असेल का? अर्थात। आणि अधिपतींबाबत त्या किती पॉझिटिव्ह आहेत। त्या म्हणत होत्या आता अधिपती माझा मुलगा राहिला नाही, बायकोचा नवरा झालाय आणि ते मला आवडत नाही। कशा आहेत भुवनेश्वरी मॅडम? किती हॉरिबल आहे हे सगळं। पण तू आता घाबरू नकोस बाळा, तू स्टँड घे, बोल, अधिपतीला प्रोटेक्ट कर, आपल्या घराला वाचव। वाचवेन बाबा या घराला, नक्कीच वाचवेन। पण आता आधी अधिपतींच्या डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।